सूर्यनमस्कार केल्यानंतर ना असंही म्हटलं जातं, की काही चक्र ॲक्टिव्ह होतात बरोबर आपले. आहे. हं. तर ते एक्झॅक्टली काय जरा त्याविषयी सांगा? सो आता सूर्यनमस्कार प्रत्येक आसन असतं. जसं की 7 आसन असतात सूर्यनमस्कारामध्ये वेगळे-वेगळे. ठीक आहे. हं. 12 पोश्चर्स असतात, हां. 7 आसन असतात. सो प्रत्येक पोश्चरला ना प्रत्येक चक्र ॲक्टिव्हेट होण्याचं काम केलं जातं सूर्यनमस्कारमध्ये सुद्धा. जसं आपण प्रणामासन करतो. पहिल्यांदा आपण नमस्कार स्थिती आपल्या हृदयाच्या जवळ करतो. म्हणजेच काय ओके. आपलं अनाहत चक्र तिथे ॲक्टिव्हेट आहे. हां. आपण अश्वसंचालन करतोय, तर आपली नेक अप आहे. म्हणजेच काय आपलं विशुद्धी चक्र ओके. ॲक्टिव्हेटेड आहे. अधोमुख श्वानासन करतोय, तर खाली जातोय, chin आपली चेस्टला आहे, हं. तर आपलं आग्नेय चक्र ॲक्टिव्हेट होतंय. ओके. सो आपण सूर्यनमस्कार करताना ज्यावेळेस आपण प्रत्येक पोश्चर करतोय, हं, तर प्रत्येक चक्र तिथे ॲक्टिव्हेट होतं. आता सूर्यनमस्कार करण्याच्या पण काही पद्धती असतात. हं, जर तुम्हाला चक्र ॲक्टिव्हेट करायचे आहेत ना, हं. तर एक आसनमध्ये, एक पोश्चरमध्ये किमान 30 सेकंद होल्ड करा. ओके, ओके. कार्डिओसारखा सूर्यनमस्कार करू नका. आज्ञा ओके. चक्र आपण जसं म्हणतो शंकराचा तिसरा डोळा. शिवा हे पहिले योगी आहेत. मग त्यांच्यापासून ह्या नॉलेजला सुरुवात झाली आहे. अँड दॅट इज आवर आज्ञा चक्र. ॲक्टिव्हेशनची फीलिंग घेण्याचा प्रयत्न करा. ओके. ज्यावेळेस तुम्ही एखादं आसन करताय आणि तुम्ही त्या चक्राकडे लक्ष करताय, हं, केंद्रित करताय, हं. त्यावेळेस ती जी फीलिंग आहे ती इमॅजिन करा. ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक आसन 30 सेकंद होल्ड केलं हं. आणि तुम्ही ती फीलिंग केली, तर डेफिनेटली चक्र ॲक्टिव्हेशनसाठी, हीलिंगसाठी तुम्हाला मदत होणार आहे.